मराठी बोलणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ माही खान नावाच्या तरुणानं व्हायरल केला। महिला जेवत असताना या तरुणानं सीट मागे घेतली, त्यामुळे जेवण सांडलं। तेव्हा ही महिला त्याच्याशी मराठीत बोलली। त्यावर मराठीत काय बोलताय असा सवाल विचारत माही खाननं महिलेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला। या प्रकरणानंतर आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचं संबंधित महिलेने म्हटलंय। या सगळ्या प्रकरणावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या महिलेला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय। जी सीट आहे ती रिक्लायनर केली, म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे आहे तो तिच्या अंगावर आला। तर ती त्याला म्हणाली, अरे भाऊ हळूहळू हळूहळू कर, असं तिने मराठीत म्हटलं। म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठी में क्यों बात कर रही है, आणि हिथून या वादाला सुरू झाली। म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली, तिचं जेवण अंगावर आलं, म्हणून त्या बाईने विरोध केला। आता एवढे वर्ष ती बाई मुंबईमध्ये राहते, महाराष्ट्रात राहते, तिने मराठी शिकली। आता ह्यांच्या आई बापांनी यांना शिकवलं नाहीये, तर तो दोष आमचा नाहीये ना, पण याला धडा शिकवणार आम्ही। इंस्टा पर आहे ना पूर्ण धमकी, इंस्टा पर ओपन धमकी आहे त्यांच्याकडे। ये बुड्ढी कौन है, कौन है, ये बुढ़िया को रख दिया कंपनी में। तर तुम्हाला कंपनीमधून पण काढण्याची त्यांनी मागणी केलेली आहे, काय झालंय? कंपनीमध्ये मला काय प्रॉब्लेम नाही, मी स्वतः सोडली। मला खूप त्रास होईल, मला काय ना, मी कशाला त्रास देते नका, माझा कार्य केलं काहीतरी त्रास पण होईल ना, असा मी आहे नाही। पुढची बातमी नागपुरातून। नागपूरमध्ये मुख्यमंत्री चषक बास्केटबॉल स्पर्धेचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं। नागपूर